तुमच्या मुलांचे इनरवेअर्स आजही तुम्हीच धुत असाल तर थोडंसं थांबून हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. नमस्कार, सुजान पालकत्व 11 दिवस 11 व्हिडिओ सिरीज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. बघा, आपल्याला आपली मुलं डॉक्टर करायचे असतात, इंजिनियर करायचे असतात, वकील करायचे असतात, IAS IPS करायचे असतात, पण आपल्या लेकरांना डे टू डे लाईफ मधल्या बेसिक सवयी लावण्याची मात्र पालकांची इच्छाशक्ती नसते. बघा, जेवणाचं ताट स्वतः उचलणं, ते विसळणं, कपड्यांच्या घड्या घालणं, आपलं अंथरूण पांघरून व्यवस्थित करून ठेवणं, आपण केलेला पसारा आपण स्वतःच आवरणं, स्वयंपाकाचं प्रिपरेशन करायला मदत करणं, घरातला कचरा कुंडीत टाकणं, आणि अर्थात ही कामं मुलींनी करावीत असं बिलकुल नाही, तर मुलांनी सुद्धा आवर्जून ती कामं करायलाच पाहिजेत. घरातल्या मुलांना सुद्धा अशी कामं करायला प्रवृत्त करणं ही पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. आपल्या मुलांनी आपण वापरलेले इनरवेअर्स किमान 10-12 वर्षाच्या नंतर स्वतःहून धुले पाहिजेत, हा माझा प्रत्येक पालक कार्यशाळेमध्ये आग्रह असतो. आणि पालकांचं काम हलकं व्हावं हा या पाठीमागचा उद्देश बिलकुल नाही, तर स्वावलंबन, शिस्त आणि स्वतःची जबाबदारी स्वतःहून घ्यायला शिकणं हे या वयात लेकरांना आग्रहाने शिकवलंच पाहिजे. काही पालक आमचं पिल्लू कशालाच धक्का लावत नाही हे अगदी अभिमानानं 4 चौघात सांगतात. मग पुढे जाऊन त्यांच्या पिल्लाला जरी 2 पिल्लं झाली तरी ते स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतः घेत नाही, आणि असे मम्माज बॉय आई बापांना, बायकोला पुढे आयुष्यभर पोसावे लागतात. साधी गोष्ट, जी मुलं या छोट्या वयात स्वतःच्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या घेऊ शकत नाहीत, त्या स्वतःची मोठे झाल्यानंतर जबाबदारी कशी घेणार, इतरांची जबाबदारी कशी घेणार. काहीही झालं तरी कष्टाची सवय, परिश्रमाची सवय या वयातच रुजवली जाऊ शकते. पालकांनी हे कायम लक्षात ठेवायला हवं. माझा बाबू, माझा सोना असं करत करत अति लाडामुळं आपण आपलीच मुलं कमकुवत करत असतो. या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं, प्लीज मला कमेंट करून कळवा, आणि हा विषय आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. थँक्यू.